पैसेवाल्यांच्या सोबत प्रस्थापित पक्षांच्या सोबत जर वाहत जर गेलो तर बांधवनं आमच्यात निर्जीव वस्तूमध्ये फरक राहणार नाही। आणि म्हणून मला पक्षामध्ये सुद्धा कैलासवासी बाळासाहेब ठाकरे आणि कैलासवासी गोपीनाथराव मुंडे हे 2014च्या विधानसभेच्या अगोदर गेले, दुर्दैवानं त्यांचं निधन झालं। माझा ज्यांच्याकडे आधार म्हणून मी बघायचो हे दोघंही गेल्याच्या नंतर आपण बघितलं 5 वर्ष मला बाळासाहेबांनी जेव्हा 2009ला इथलची उमेदवारी दिली तेव्हा सांगून दिलं होतं की निवडून कोणी येणार नाही, आपल्या पक्षाला उमेदवार कोणीही दिला तरी पडणार आहे, त्यामुळे तू जा लढ पड 5 वर्ष काम कर आणि 14ला आमदार हो, हे बाळासाहेबांनी सांगितलं। मी इथं आलो, लढलो, पडलो। आता काही लोक टिंगल करतात 3000 मतं पडले, अवकात नक्की दाखवून देऊ, तोच मनोहर धोंडे 2009चा आणि तोच मनोहर धोंडे 2024चा, नक्की तुमची अवकात सामान्य जनता दाखवेल। आणि अशा प्रकारे निष्ठेनं काम केल्याच्या नंतर मित्र आम्हालाही, मी माझा मोठेपणा सांगायची गरज नाही पण स्वाभिमानानं सांगेल, 35 वर्ष चळवळीत काम केल्याच्या नंतर, पक्षात काम केल्याच्या नंतर सुद्धा प्रस्थापित लोकांचे कोणाला पक्षामध्ये वाढले म्हणून काय आम्ही हात टेकले नाही, म्हणून काय आम्ही शरण गेलो नाही कोणाला। मित्र त्या ठिकाणी सुद्धा आम्ही स्वाभिमानानं उभा टाकलो आणि प्रस्थापित लोकांच्या विरुद्ध लढताना आज मनोहर धोंडे सामान्य जरी असला तर नैतिक धाक नक्की निर्माण आम्ही करू शकलो सामान्य लोकांना घेऊनच। लोहा कंधारमध्ये मनोहर धोंडे निवडून आला काय, पडला काय, पण सेवा जनशक्ती पार्टीच्या माध्यमातून तो सोडा, शिवा संघटनेचीच आम्ही शिवसेना भाजपच्या सोबत असल्यामुळं पाणी तेरा रंग कैसा जिसमें मिलाय पैसा म्हणून आमचं मूल्यमापन लोकांनी केलं नसेल, पण महाराष्ट्रातले विधानसभेचे 40 मतदारसंघ, महाराष्ट्रातल्या विधानसभेचे 40 मतदारसंघ आम्ही फक्त शिवा संघटना म्हणून कोणाला निवडून आणायचं आणि कोणाला पाडायचं एवढी ताकद आम्ही या राज्यामध्ये निर्माण केलेली आहे। आता तर त्याच्या पलीकडे निघालो आम्ही। मधल्या काळामध्ये जेव्हा पक्षाने आम्हाला उपेक्षित केलं, प्रस्थापित लोकांना पैसेवाल्यांना जवळ केलं, मला अनेक पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी ऑफर दिल्या की तुम्हाला MLC देऊ। आज खुलेपणाने सांगायला हरकत नाही, मला राज्यसभा द्यायला तयार झाले होते, पक्षातलं पद देऊन राज्यसभा विधान परिषद द्यायला तयार झाल्यानंतर मी त्यांना स्पष्ट सांगितलं तुमची राज्यसभा का विधानसभा मला महत्वाची नाही, मी माझ्या ठिकाणी चळवळीतला कार्यकर्ता म्हणून काम करतो, माझं तत्व आणि निष्ठा मी कधीच घाण टाकू शकत नाही, मी पक्ष बदलू शकत नाही। आणि मग 2019ला मला युती करा म्हणून पर्याय आल्याच्या नंतर शेवटी मी शिवा संघटना म्हणून युती केली। आणि मित्र शिवा संघटना म्हणून युती केल्याच्या नंतर कार्यकर्त्यांचा आग्रह वाढला म्हणून आपण पक्ष स्थापन केला। पक्ष का काढला असं विचारणारे जे काही आमच्यातले प्रस्थापित लोक होते त्यांना मला एकच सांगायचंय, आज कोण्याही पक्षाचं चित्र बघा काय अवस्था आहे, कोण कोण्या पक्षात कळायला तयार नाही। आम्ही तरी स्वाभिमानाने, आज मला अनेक जण जुने सैनिक जय महाराष्ट्रच करतात, कारण आम्ही पक्ष सोडला नाही। पक्षानं आम्हाला लाथाडला असेल तर आम्ही आमच्या पायावर उभा टाकू शकतो हे दाखवून देण्यासाठी सेवा जनशक्ती पार्टी काढली। आणि म्हणून बांधवांनो, मी समुद्र गढूळ झालाय, राजकीय समुद्र पूर्णपणे गढूळ झालाय, म्हणून घाबरून पळून गेलो पाहिजे का? नाही। तुम्हाला उदाहरण द्यायला हरकत नाही, गढूळ झालेल्या समुद्रामध्ये सुद्धा नितळी असते, नितळी खूप छोटी असते नितळी, त्या नितळीने काही अख्खा समुद्र शुद्ध होत नाही, निर्मळ होत नाही, म्हणून काही ते निर्मळ करायचं थांबते का? नाही थांबत। मला माहिती आहे बरबटलेलं राजकारण झालंय, राजकीय पक्षांमध्ये नीतिमत्ता राहिलेली नाही, नियत राहिलेली नाही, निष्ठा राहिलेली नाही, हे सगळं जरी असेल तरी गढूळ झालेल्या राजकारणामध्ये सेवा जनशक्ती पार्टी नावाची नितळी हे राजकीय गढूळपण शुद्ध करण्यासाठी मैदानात आलेली आहे। आणि सामान्य जनता म्हणून, सामान्य गोरगरीब उपेक्षित जे आहेत म्हणून आम्ही स्लोगन घेतलं, बहुजन ओबीसी दलित आदिवासी, बहुजन ओबीसी दलित आदिवासी, शेतकरी कष्टकरी आणि उपेक्षितांसाठी आम्हाला काम करायचं आहे। उपेक्षित वर्ग फार मोठा आहे,
जे पैसेवाले आहेत, जे श्रीमंत आहेत ते श्रीमंत होत गेले आणि गरीब आहेत ते गरीबच होत गेले. म्हणूनच कालच्या अर्थसंकल्पामध्ये देशातल्या 80 कोटी जनतेला फुकट खाते देणार. स्वाभिमानानं सांगायला मी हे, अरे ही लाचारी आहे. देशातल्या 80 कोटी जनतेला मोफत अन्नधान्य देणार, शर्मेची बाब आहे. 75 वर्ष कागणे सरांच्या भाषेत काय झक मारली का? 75 वर्ष काय केलं? आणि म्हणून मित्र, हा प्रयोग जो देशभरात आणि महाराष्ट्रात काय होतंय त्यापेक्षा लोहा कंदारला लागलेला एक कलंक आहे. इथं गांधीची नोट बघितल्याशिवाय मत होत नाही, अशा प्रकारचं महाराष्ट्रभर बोललं जातंय. पण तरीही जर तरुणाईची विचाराची ताकद आपण जर वाढवून दिली आणि त्यांचा स्वाभिमान जर जागा केला तर मित्र, ही तरुण मंडळी, गोरगरीब मंडळी, कष्टकरी मंडळी, शेतकरी मंडळी, बहुजन मंडळी, दीनदलित मंडळी ही जर एकवटली तर भल्या भल्याला पाणी पाजू शकते. ते पाणी पाजण्यासाठी म्हणून आपण मैदानात आलो. आणि आजच्या निमित्तानं पुनश्च एकदा मी आपल्याला सांगणार, मी परभणीला तर घोषित केलंय, यश अपयश परवा नाही, मग लढाईची ताकद आणि अवकात असली पाहिजे. मनोहर धोंडे काही कुठल्या गडीवर जन्माला आलेला नाही, सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेला नाही. पण मोठ्या मोठ्याला मनोहर धोंडेचं नाव घेताना 10 वेळेस विचार करावा लागतो. हा नैतिक धाक आहे. आणि या ठिकाणी खुलेपणाने आमचे मुक्तेश्वर भाऊ आलेले आहेत या व्यासपीठावर, पण खुलेपणाने आपण या गोष्टी मान्य केल्या पाहिजे. हे शुद्धीकरण करायचं असेल, बरबटलेलं राजकारण जर बदलायचं असेल, परिवर्तन घडवायचं असेल कागणे सरांच्या भाषेमध्ये, तर मित्र, नितळी म्हणून तुम्हाला काम करायला सुरुवात करावं लागेल. ते काम आजपासूनच आपल्याला करायचंय. रजिस्ट्रेशन पक्षाचं झालंय. महाराष्ट्रभरावी सेवा जनशक्ती पार्टीच्या शाखा सुरुवात करणार आहोत. पण उद्यापासूनच लोहा आणि कंधार तालुक्यामध्ये सुद्धा गाव भेटी म्हणजे गाव संपर्क अभियान आणि शाखा स्थापना अभियान सेवा जनशक्ती पार्टीचा आपण हातात घेत आहोत. माझे जे कट्टर मावळे आहेत त्या सगळ्यांना माझा हात जोडून आव्हान आहे, बांधवानो, वेळ कमी आहे. त्या वेळेमध्ये जर भस्मासुराला जाळायचं असेल, रावणाला संपवायचं असेल, तर सामान्यांची एकजूट दाखवावी लागेल. ती एकजूट दाखवण्यासाठी सेवा जनशक्ती पार्टी म्हणून बरबटलेल्या राजकीय पक्षाच्या राजकारणामध्ये नितळी म्हणून काम करायला सज्ज व्हा. एवढंच मला आशीर्वाद आजच्या या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि जास्तीचं न बोलता मोजक्या शब्दामध्ये माझं भाषण या ठिकाणी संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवा. धन्यवाद सर, पुन्हा एकदा धन्यवाद.